नमस्कार मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलवर तुमच्या सर्वांचं. मला माहिती आहे खूप दिवसानंतर व्हिडिओ आले आहेत, पण त्यामागचं कारणही तसंच आहे. सारखं लाडकी बहीण वैतागून बातम्या ऐकून हप्ते जमा होतात नाही होत. आता हे ज्यांना लाभार्थी त्यांना माहिती. आता एक दुसरा नवीन विषय असा आहे की HSRP नंबर प्लेट. अनेक जणांना हे माहिती, अनेक जणांना माहिती नसेल. काय म्हणतील आम्हाला काय देणे घेणे, आमच्याकडे गाडी नाही. पण माहिती असणं काही मुद्दे गरजेचं आणि जरुरीचं असतं. तर हा प्रकार असा आहे, तुमच्याकडे टू व्हीलर असेल किंवा मग कोणतंही वाहन असेल, 4 चाकी किंवा 3 चाकी रिक्षा म्हणा, मग जे डिझेल CNG पेट्रोलवर चालणार आहे त्यांना HSRP नंबर प्लेट ही बंधनकारक आहे का? ह्याच्या मागचं अनेक कारणं आहे, पण जी प्रमुख कारणे आहेत ते म्हणजे तुमची गाडीला जर चोरीला गेली तर ह्या नंबर प्लेटवरनं ती गाडी शोधणं, ट्रॅक करणं, ट्रेसिंग करणं सोपं जातं, असं प्रशासकीय अधिकाऱ्यांचं, पोलिसांचं किंवा मग शासनाचं म्हणणं आहे. पण ज्यांना अनुभव आहे, गाडी चोरीला गेली, शक्यतो ही घटना कोणासोबत घडू नये, पण ज्यांना अनुभव आहे, फार वाईट अनुभव आहे, गाडी तर काय मिळत नाही, पण शासकीय दरबारी आणि खेट्या माराव्या लागतात, आपल्या वेळ वाया जातो आणि आपण विषय सोडून देतो. तर ही नंबर प्लेट अशी की 2019 पूर्वीच्या ज्या गाड्या आहेत, ज्यांचं आत्ता रजिस्ट्रेशन झालं नाही झालं हे त्या गाडी मालकालाच माहिती असणार आहे. पण ज्या 2019 पूर्वीच्या गाड्या आहेत त्यांना ही नंबर प्लेट नव्हती. त्यावेळी फॅन्सी नंबर प्लेट असायची किंवा इतर कुठेही चौकात, कॉर्नरवर, रेडियमच्या दुकानावर, मग जिथं दुकानं आहेत तिथे हे नंबर प्लेट मिळून जायचे. पण आता तसं होणार नाही आहे. आता शासनाने जे वेंडॉर अधिकृतरित्या केलेले आहेत त्यांच्याकडची नंबर प्लेट मिळणार आहे. तर तुम्हाला HSRPची जी वेबसाईट अधिकृत आहे त्याच्यावर जाऊन रजिस्ट्रेशन करायचं आहे. तिथं तुमचा नंबर येईल. जी काही फी आहे, टू व्हीलरसाठी 500, फोर व्हीलरसाठी वेगळी आहे. जर तुम्ही नंबर प्लेट बसवली नाही, आत्ताची डेडलाईन आहे 30 फेब्रुवारी, तर तुम्हाला टू व्हीलरसाठी 5,000 आणि फोर व्हीलरसाठी 10,000 रुपये दंड भरू शकतो. तर ह्या नंबर प्लेटचा उपयोग आपल्यासाठी होईल किंवा नाही होईल, पण दंडासाठी ह्या नंबर प्लेटचा उपयोग नक्की होणार आहे. तुमची जी जुनी नंबर प्लेट होती ती जर तुम्ही सिग्नल जम्प केला किंवा मग एखाद्या ट्रॅफिक पोलिसांनी तुमचा फोटो काढला तर व्यवस्थित येत नव्हता. पण आता ट्रॅफिकवर जे कॅमेरे असतात, धडधडीत अगदी ठळक आणि सुस्पष्टरित्या तुमची नंबर प्लेट येणार आहे. त्यामुळे नियम मोडू नका, स्वतःची काळजी घ्या आणि जे काही अपडेट येत राहतील ते तुम्हाला लवकरच मिळतील. जय हिंद.